मुंबई शहरातली वाढती लोकसंख्या, झोपडपट्टी सदृश जीवनस्थिती आणि मुंबईमधल्या लोकांचं जीवन अतिशय सुरक्षित राहावं यासाठी मुंबई अग्निशमन दलानं पुढाकार घेतलाय। फायर सेफ मुंबई या परिषदेचं त्यांच्याकडून आयोजन केलं होतं। इमारत बांधण्यापासून शहराचं नियोजन कसं करावं, त्याचबरोबर आगीशी सामना करताना आग लागूच नये या विषयांवर परिषदेत चर्चा झाली। मुंबईतल्या अग्निशमन दलाचे सर्व अधिकाऱ्यांसह त्यांचे जवान आणि इतर देशातल्या अग्निशमन दलाचे अधिकारी, दलातल्या यंत्रणांचे उत्पादक आणि बिल्डर्स असोसिएशनना या परिषदेमध्ये बोलावण्यात आले। मुंबईमधल्या इमारती आणि मुंबईमधल्या लोकांचं जीवन हे आगीपासून सुरक्षित राहावं यासाठी समाजातील सर्वच घटकांनी प्रयत्न करणं आवश्यक आहे आणि मुंबई फायर ब्रिगेड या दृष्टीने पुढाकार घेऊन आज हा इथं सेमिनार इथं आयोजित केलेला आहे। फायर फाईट कसं करायचं, निर्णय तऱ्हेच्या ज्या समस्या आहेत त्या कशा हे करायचं हा एक फार मोठा प्रश्न आहे त्यांच्यासमोर आणि ह्या सर्व तऱ्हेने हे प्रयत्न केले जात आहेत। फायर सेफपासून मुंबईला कसं सुरक्षित राहता येईल या अनुषंगाने इथं चर्चा होणार आहे आणि आज जे प्रेझेंटेशन केलेलं आहे CFOनी त्याबद्दल त्यांनी सगळ्या गोष्टींची माहिती दिलेली आहे। तर हे सगळं लक्षात घेता की ही परिषद निश्चितच मुंबईच्या अग्निशमन दलासाठी आणि नागरिकांच्या फायर सेफसाठी उपयुक्त ठरेल असं माझं मत आहे। नेटवर्किंग करतो ह्या ठिकाणी इथे MCH आहे, म्हणजे जे डेव्हलपरच्या बाजूने आहेत, त्याच्यानंतर पियाटा जे आर्किटेक्टच्या बाजूने आहेत, त्याच्यानंतर फायर फायटर्स आणि वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये ह्या संदर्भात असलेला जो एक्सपिरियन्स आहे वर्ल्ड वाईड तो आपण शेअर करण्यासाठी आज आपला हा एक दिवसाचा काय म्हणतात कॉन्फरन्स किंवा कॉन्क्लेव्ह किंवा परिषद ठेवलेली आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।